देशातील प्रत्येक नागरिकानं माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही तर त्यात सक्रिय सहभाग देखील नोंदवला। त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी न करण्याच्या केलेल्या आवाहनाबाबत देशवासियांचे आभार मानले। समुद्रापासून आकाशापर्यंत भारत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होतोय। नागरिकांच्या सहभागामुळेच मोठ्या राष्ट्रीय उद्दिष्टांना गती मिळत असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये म्हटलेलं आहे। आपण सविस्तर पाहूयात। गणेशोत्सवात मातीच्याच मूर्ती वापरा, पंतप्रधानांचं आवाहन। पंतप्रधानांकडून सुरक्षित आणि आत्मनिर्भरतेचं श्रेय भारतीयांना। मन की बात मध्ये सोने खरेदी टाळण्यावर पुन्हा आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित झालेल्या मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी इंधन बचत, सोन्याची खरेदी मर्यादित ठेवणं आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं नागरिकांनी योगदान देण्याचं आवाहन केलं। विशेषतः पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी देशवासियांचे आभार मानले। समुद्रापासून आकाशापर्यंत भारत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होतोय। नागरिकांच्या सहभागामुळेच मोठ्या राष्ट्रीय उद्दिष्टांना गती मिळते, असे गौरवोद्गारही मोदी यांनी यावेळी काढले। कार पुलिंग को लेकर भी लोगों ने अनेक अनुभव साझा किए हैं। जो लोग हर दिन एक ही दिशा में अपने अपने वाहनों से जाते थे, वे अब साथ जाने लगे हैं। लोग हर संभव बस और मेट्रो का उपयोग कर रहे हैं। इससे पेट्रोल और डीजल की बचत हो रही है। इसी तरह देश के अलग अलग हिस्सों में प्राकृतिक खाद की खपत बढ़ने की भी खबरें आ रही हैं। साथियों, मुझे इस बात की खुशी है कि इस ग्लोबल क्राइसिस का हम भारतीय मिलकर मुकाबला कर रहे हैं। मुझे विश्वास है जन भागीदारी की यही शक्ति हमें मजबूती देगी, हमें सफल बनाएगी। आखातातील युद्ध संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी देशातील नागरिकांना काही काळ सोन्याची खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून अनेक कुटुंबांनी स्वतःहून इंधन बचतीचे विविध उपाय स्वीकारले। कारपुलिंगच्या वाढत्या वापराचाही त्यांनी विशेष उल्लेख केला। एकाच दिशेनं प्रवास करणारे अनेक नागरिक आता स्वतंत्र वाहनांऐवजी एकत्रितपणे प्रवास करतायत। यामुळे इंधनाची बचत, वाहतूक कोंडी कमी होणं आणि पर्यावरण संरक्षणालाही मदत होत असल्याचं मोदींनी सांगितलं। लोक आता बस आणि मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतूक सुविधांचा अधिक वापर करतायत। हे एका सकारात्मक बदलाचं लक्षण आहे। देशाच्या अनेक भागांमध्ये नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय खतांची मागणी वाढली आहे। आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत, याचा मला आनंद आहे। लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला अधिक मजबूत करेल आणि यशस्वी करेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला। पश्चिम एशिया में बनी युद्ध की स्थितियों को देखते हुए मैंने देशवासियों से कुछ आग्रह किए थे। मैंने कहा था कि जहां तक संभव हो कुछ समय के लिए गोल्ड, सोना खरीदने से बचें। लोगों से कहा था कि विदेश में छुट्टियां मनाने से बचें। मैंने लोगों से कार पुलिंग को भी बढ़ावा देने की अपील की थी। मैंने किसानों से केमिकल मुक्त खेती के लिए, खेत बचाने के लिए और प्राकृतिक खाद का ज्यादा से ज्यादा इस्तेमाल का आग्रह किया था। साथियों, मैं देश के हर नागरिक का आभारी हूं कि मेरी अपील का उन्होंने न सिर्फ समर्थन किया बल्कि हर तरफ से उसमें अपना सहयोग कर रहे हैं। नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या 3 नवीन जहाजांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जून महिन्यात देशाने असे टप्पे गाठले ज्यांचा प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल। या कामगिरी देशाच्या सुरक्षेशी आणि आत्मनिर्भरतेशी संबंधित आहे। अलीकडेच मला कोलकाता येथे नौदलाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती। देशाच्या सुरक्षिततेत आणि आत्मनिर्भरतेत आता देशवासियांचा वाढता सहभाग ही अभिमानाची बाब असल्याचं मोदी यांनी त्यांच्या मन की बात मध्ये सांगितलं। नौसेना से जुड़े एक कार्यक्रम में शामिल होने का अवसर मिला। वहां
आईएनएस दुनागिरी, आईएनएस संशोधक और आईएनएस अग्रय को भारतीय नौसेना के बेड़े में शामिल किया गया। इन शिप्स की डिजाइन और मैन्युफैक्चरिंग तक सब कुछ स्वदेशी है। साथियों, जून के महीने में ही एविएशन सेक्टर में भी देश ने एक बड़ी सफलता पाई। मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो। गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून बनलेली असावी, ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी। मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनी ही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून बनली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं। प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका असं आवाहन मोदी यांनी केलंय। गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात देशाच्या हिताची पावलंही उचलण्याचं आवाहन मोदी यांनी त्यांच्या मन की बात मध्ये केलं। जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।